नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणं पारायण केले जातात, जसं की गुरुचरित्राचं पारायण, त्यासोबत सारामृताचं पारायण, साईचरित्राचं पारायण, त्यासोबत श्री गजानन विजय ग्रंथाचं देखील आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण करू शकतो. तर दत्त गुरु हे सगळ्यांचे गुरु आहेत, परंतु दत्त महाराजांचे 24 गुरु होते. त्याचे भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं आहे की दत्त महाराजांनी देखील 24 गुरु केलेले होते. सगळ्यांनाच माहिती आहे की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला आहे. दत्त महाराज हे ऋषी अंत्री आणि अनुसया मातेचे पुत्र आहेत आणि दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप देखील आहे. श्री दत्त महाराज, त्यासोबत स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज हे सगळे गुरु जे आहेत ते गुरु परंपरेतलेच आहेत. त्यामुळे आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण करावं. तर हे पारायण कसं करायचं आहे, कुणी करायचं आहे, याचे नियम कसे आहेत, किती दिवसाचं करायचं आहे, म्हणजे 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं आणि 1 दिवसाचं. 1 दिवसाचं जर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी पारायण करायचं असेल तर ते कसं करावं, म्हणजे एका बैठकीमध्ये करावं का कसं करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि हा जो सप्ताह जो असतो दत्त जयंतीचा किंवा गजानन महाराजांचा प्रगट दिन असेल किंवा स्वामी समर्थांचा प्रगट दिन असेल, हे ज्या तिथी असतात तर यामधले जे 7 दिवस असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी साप्ताहिक पारायण देखील केलं जाते, कारण की यावेळेस जे गुरुतत्व जे असते ते पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असते. त्यामुळे या तिथीच्या अगोदर म्हणजे 7 दिवस अगोदर पारायण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये देखील 7 दिवसाचे पारायण हे केले जाते. ग्रंथाचं पारायण कोण करू शकतो? ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण हे पारायण करू शकतात आणि त्यासोबतच ज्यांना काही अडचणी आहेत, कुठल्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे करू शकता. तर श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर 7 दिवसाचं पारायण करायचं असलं तर आजपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे आज 28 तारीख आहे, तर 28 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत पारायण हे करावं लागेल. तर 21 अध्याय आहेत श्री गजानन विजय ग्रंथामध्ये, तर 3-3 अध्याय घेऊन हे रोज पारायण आपल्याला करावं लागेल. तर यामध्ये पूजेची मांडणी करावी की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे, की अनेक जण पूजेची मांडणी करतात किंवा अनेक जण करत देखील नाही. तर तुम्ही पूजेची मांडणी केली तरीसुद्धा चालते, किंवा तुम्हाला पूजेची मांडणी करायची नसेल, तुमच्या देवघरासमोर बसून देखील तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकता. पूजेची मांडणी जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही एक चौरंग किंवा पाट घ्या, त्यावरती तुम्ही पिवळं किंवा लाल कलरचं वस्त्र त्यावरती टाका आणि त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे. कलश स्थापना कुठल्याही पूजेच्या वेळेस करावी, कारण कलश स्थापना ही शुभ असते. त्यामुळे कलशाची स्थापना करायची. श्री गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तो ठेवायचा. मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या दुधाने, पाण्याने, पंचामृताने. आणि फोटो जर असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटोला धूप, दीप, अक्षदा, फुले अर्पण करा. मूर्तीला देखील तसंच करायचं आहे. अर्पण करायचे आहे, गंध लावायचा आहे आणि फुले अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्या पारायणाची सुरुवात करायची आहे. पारायण तुम्ही जर का पूजा मांडणी करून करत असेल तर ग्रंथ मग तुम्ही तिथेच पूजेच्या तिथे ठेवायचा आहे, किंवा तुम्ही पूजेची मांडणी करणार नसाल तर ग्रंथ तुम्ही उचलून ग्रंथाची जिथे जागा आहे तुम्ही ठेवता तिथे ठेवला तरीसुद्धा चालतो. आणि हे पारायण तुम्ही 28 म्हणजे आजपासून तर तुम्ही 4 तारखेपर्यंत करू शकता. ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं दत्त जयंती निमित्त 5 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी 30 तारखेपासून सुरुवात करावी. 30ला रविवार आहे, तर 30, 1, 2, 3 आणि 4 या 5 दिवसामध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. तर यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी 4 अध्याय घ्यायचे आहे, दुसऱ्या दिवशी देखील 4 अध्याय, तिसऱ्या दिवशी 4 अध्याय आणि चौथ्या दिवशी देखील 4 अध्याय घ्यायचे आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला तुम्हाला 5 अध्याय घ्यायचे आहे. मला श्री गजानन विजय ग्रंथाचं 3 दिवसाचं पारायण करायचं आहे. त्यांनी 2 तारखेपासून सुरुवात करावी, म्हणजे 2 तारखेला, 3 तारखेला आणि 4 तारखेला श्री गजानन विजय ग्रंथामधले 7-7 अध्याय घ्यायचे आहे. जसं आपण दशमी, एकादशी, द्वादशीला करतो तसंच इथे पारायण करायचं आहे. त्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं दत्त जयंतीच्या निमित्ताने 1 दिवसीय पारायण करायचं आहे. त्यांनी कसं करावं, तर आता आपण जेव्हा गुरुपुष्य अमृत योग असतो तेव्हा एका बैठकीमध्ये पारायण करतो, परंतु तुम्ही इथे एका बैठकीमध्ये केलं नाही तरी सुद्धा चालते. तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळी 9 वाजेच्या आतमध्ये तुम्ही संपूर्ण 21 अध्याय घ्यायचे आहे. म्हणजे मध्ये तुम्ही उठला तरी सुद्धा चालतो. म्हणजे तुम्ही एक तर ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात करू शकता किंवा तुमचं सगळं आवरल्यानंतर देखील तुम्ही सुरुवात करू शकता. अगोदर 5 अध्याय घेतलं, उठले, नंतर 5 अध्याय घेतलं, उठले, असं करत देखील तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे रात्री 9 वाजेच्या आतमध्ये आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण करायचं आहे. आता हे सगळं पारायण झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही 7 दिवसीय पारायण करा किंवा 3 दिवसीय पारायण करा किंवा 5 दिवसाचं पारायण करा किंवा मग 1 दिवसाचं पारायण करा. हे पारायण झाल्याच्या नंतर श्री गजानन महाराजांची आरती करायची आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही पिठलं भाकरी, त्या
त्यावरती कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा किंवा मिरची तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर वरण भात, भाजी पोळी किंवा कुठलाही एक गोड पदार्थ तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचा दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण करायचं आहे. आता यामध्ये एक कन्फ्युजन असं आहे की अनेक ठिकाणी जे दत्त संप्रदायामध्ये आहेत ते असं मानतात की दत्त जयंती जी आहे ती 4 तारखेला ते साजरी न करता, म्हणजे ते नैवेद्य हा दत्त महाराजांना 4 तारखेला न दाखवता ते 5 तारखेला दाखवतात. मग त्यांचं जे पारायण आहे ते 7 दिवसाचं नसून ते 8 दिवसाचं पारायण होते. आणि ते तर तुम्ही तुमचं जे पारायण आहे ते तुम्ही 5 तारखेला देखील पूर्ण करू शकता. त्यानंतर देखील महाराजांना नैवेद्य दाखवू शकता. या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. किंवा ज्यांना 3 दिवसाचं करायचं आहे मग त्यांनी नंतर 3 तारखेपासून सुरुवात करावी आणि मग 5 तारखेला तुम्ही तुमचं पारायणही पूर्ण करू शकता. तर या पद्धतीने देखील तुम्ही पारायणही करू शकता. म्हणजे 5व्या दिवशी 5 तारखेला तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवू शकता. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पारायण करण्याचे नियम काय आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण हे अनेक ठिकाणी केले जाते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे केले जाते आणि गुरुचरित्राचे खूप जास्त नियम आहेत. म्हणजे खूप जणांना भीती वाटते की आपण ते नियम व्यवस्थित पाळू शकू नाही. गुरुचरित्राचं पारायण करत असताना सगळ्या नियमांचं आपण पालन करू शकू की नाही. परंतु श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करण्यासाठी कसलेही नियम नाहीत. म्हणजे खूप असे मोठे नियम नाहीत. अगदी छोटे छोटे 2-3 नियम आहेत. ते मी तुम्हाला सांगते की गजानन विजय ग्रंथाचं पारायण चालू असताना नॉनव्हेज खाऊ नाही. त्यासोबतच आपण जेव्हा पारायण करू तेव्हा आपला आवाज हा आपल्या कानांपर्यंत पोहोचला पाहिजे. एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला पारायण हे करायचं आहे. आणि कोणी जर का समजा आता तुम्ही पारायण जेव्हा करायला बसाल तेव्हा तुम्ही सुचिरभूत होऊन जेव्हा बसाल तेव्हा तुम्ही शांत मनाने आपलं कॉन्सन्ट्रेशन त्यामध्येच असलं पाहिजे. आपण काय वाचतो, महाराजांच्या लीला कशा आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आता अनेक जणांचे अनेक पारायण झाले असतील तर त्यांना नव्याने, म्हणजे तुम्ही जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा आपल्याला तो ग्रंथ अजून समजायला सुरुवात होते. महाराजांची लीला अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला कळायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हाही श्री गजानन विजय ग्रंथाचं आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला महाराजांच्या लीला ह्या वेगळ्या वाटतात किंवा आपण अजून काहीतरी त्यातून बोध घेतो. आणि पारायण करत असताना जास्त घाई करू नये किंवा घाई पारायण करू नये. अतिशय शांत समाधान चित्ताने एकदम मन लावून पारायण हे करावं. आणि त्यासोबतच पारायण करत असताना मन, आचार, विचार आपले शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. कुणाबद्दल कधी काही मनामध्ये वाईट विचार, देखील निगेटिव्ह विचार येऊ नये याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर हे काही छोटे छोटे नियम आहेत. या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. आणि नॉनव्हेज खायचं तर आपण सुद्धा नाही आणि आपल्या घरामध्ये देखील नॉनव्हेज बनणार नाही. किंवा म्हणजे असं असते की स्त्री खात नाही परंतु तिला बनवून द्यावं लागते. तर या दिवसामध्ये शक्यतो टाळण्याचाच प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा घरामध्ये पारायण चालू आहे तेव्हा 7 दिवसाचं, 3 दिवसाचं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर ठेवूनच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि या अतिशय साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचे काही जास्त नियम नाहीत. अगदी छोटे छोटे साधे नियम आहेत. हे नियम पाळून तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. या पद्धतीनं आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण करायचं आहे. आणि तुम्ही आवर्जून पारायण करा. कारण की ह्या ज्या तिथी असतात ह्या खूप महत्त्वाच्या असतात. हा जो सप्ताह असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत, कारण की हे सगळे गुरु परंपरेमधलीच एक आहेत. आणि आपण कुठल्याही देवाची, गुरुची भक्ती केली तर ते एकाच ठिकाणी जाऊन मिळणार आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाच मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दत्त महाराजांचा जन्म कसं झाला आहे. ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं रूप आहेत. त्यामुळे श्री गजानन महाराजांची जरी भक्ती केली आपण तर ती नारायणापर्यंतच जाऊन पोहोचणार आहे, दत्त महाराजांपर्यंतच जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांचं पारायण, आपल्या गुरूंचं पारायण दत्त जयंतीच्या निमित्ताने नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.